मला माझ्या अनेक क्लायंट मला असं विचारतात की प्रकाश अरे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यामध्ये चांगला प्रॉफिट आहे, तर आपण प्रॉफिट काढून घ्यायचा का आणि मग ती जशी बेसिक प्रिन्सिपल आहे आपली ती तशी राहू द्यायची का? तर मी माझ्या अनेक क्लायंटला सांगतो की सर प्रॉफिट काढू नका, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही पैसे काढा, पण प्रॉफिट दिसतोय म्हणून काढायचा जो तुम्हाला लागणार नाहीये त्या गोष्टीकरता तुम्ही तुमचा प्रॉफिट काढू नका. माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की ज्या माझ्या क्लायंटने 2015 मध्ये 12 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले आहे, पर त्या स्कीममध्ये त्यांनी माझ्याकडे 2017 मध्ये 8 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आहे. 2017 पर्यंत त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट 20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. 2019, 21 आणि 22ला त्यांनी त्या टाकलेल्या इन्व्हेस्टमेंटमधून त्यांनी आतापर्यंत 16,34,000 रुपये इन्व्हेस्टमेंट काढलेली आहे आणि ती त्यांना लागत होती म्हणून. पण आता त्याची जर आजची व्हॅल्यू बघितली म्हणजे 20 लाख रुपयामधून 16 लाख काढल्यानंतर त्यांची उरले 4 लाख रुपये. आज त्या 4 लाखाची व्हॅल्यू 35 लाख रुपये आहे. ही जी 35 लाख रुपये दिसते ही म्युच्युअल फंडमध्ये असलेल्या आज 8th मिरॅकलची आहे. ती जगामध्ये एक 8वं असं आश्चर्य आहे की जे तुम्हाला कंपाऊंडिंग रिटर्न देतं, जे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्येच मिळेल आणि ती लॉंग टर्म करताच मिळेल. तर अशा चांगल्या इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवर.